जय हिंद फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आपण करंट अफेअर्सचं डिस्कशन करतोय आणि त्याच्यामध्ये 20 ऑगस्ट पासून ते 10 ऑक्टोबर पर्यंतचा डेटा आपण गेल्या 3 व्हिडिओमध्ये बघितलेला होता आणि आता त्यातलाच राहिलेला जो एक्सटेंडेड थोडासा चौथा पार्ट म्हणूयात आपण, तर तो आपण डिस्कस करूया किंवा पार्ट 3चा म्हणजे तिसऱ्या भागाचा पार्ट बी म्हटलं तरी हरकत नाही. पण एकदम सरमिसळ होऊ नये म्हणून आता आपण हे राहिलेले जे टॉपिक आहेत, प्रथम घटना असतील, त्याच्यात काही स्कीम्स असतील, त्याच्यानंतर क्रीडा घडामोडी असतील, पुरस्कार असतील आणि मिसलेनियस करंट अफेअर्स जीके वगैरे असेल, निधन वार्ता असतील, तर तेही आपण बघणार आहोत. राईट. आता प्रथम घडणाऱ्या घटनांचा जर विचार केला तर आयोगाचा आवडता एरिया आहे की एखादी गोष्ट पहिल्यांदा घडत असेल तर आयोग काय करतो, नेहमी त्या पहिल्या घडणाऱ्या घटनेवरती प्रश्न जो आहे तर तो सातत्याने विचारत असतो. सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये इथं पहिली न्यूज जी आहे तर ती बघण्याचा प्रयत्न करा. समुद्र प्रदक्षिणा, तिन्ही सेना दलातील महिलांची पहिली पृथ्वी प्रदक्षिणा. आता याच्या आधी पण नाविका सागर परिक्रमा जेव्हा झालेली होती तेव्हा एमपीएससीनं त्याच्यावरती प्रश्न विचारलेला होता किंवा सागर परिक्रमा राईट अभिलाष टॉमी यांनी केलेली होती, त्यांच्यावरती पण प्रश्न विचारण्यात आलेला होता. आता त्यांनी काही नौदलाच्या महिला अधिकाऱ्यांना ट्रेन केलं तर तिथं पण प्रश्न आलेला आपल्याला दिसतो. आणि आता ही काय आहे, तिन्ही सेना दलातील महिलांची पहिली पृथ्वी प्रदक्षिणा. एका बाजूला आपण नारी शक्ती म्हणतोय, आपण जानेवारी महिन्याच्या करंट अफेअर्स बघितल्या जानेवारी 2025, तर त्याच्यामध्ये आर्मी डे मध्ये पण आपण बघितलं की बऱ्याच कंटिजेंटचं नेतृत्व जे आहे तर ते महिलांनी केलेलं आहे. विकसित भारत, तर त्या दृष्टिकोनातून 11 सप्टेंबर 2025 रोजी समुद्र प्रदक्षिणा नावाची तिन्ही सेना दलातील महिलांची ऐतिहासिक पृथ्वी प्रदक्षिणा नौकानयन मोहीम जी आहे तर त्याला सुरुवात झालेली दिसते. राईट. लक्षात घ्या यात वेगळेपण काय आहे, तर याच्यामध्ये ऑल ट्राय सर्व्हिसेस म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही दलातल्या महिला त्या ठिकाणी आहेत आणि त्यांचीही पृथ्वी प्रदक्षिणा त्या ठिकाणी आहे. राईट. तर त्याला काय म्हटलेलं आहे, समुद्र प्रदक्षिणा असं म्हटलेलं आहे. मग आता जेव्हा हा प्रश्न विचारला जातो तर तेव्हा त्याच्यामध्ये किती महिलांचा समावेश आहे, त्याची सुरुवात कुठून झालेली आहे, त्याच्यानंतर त्या कुठल्या जहाजानं त्या ठिकाणी समुद्र प्रदक्षिणेला जाणार आहेत, तर ह्या बाबी ज्या आहेत तर त्या ओघानं आल्यात. त्यामुळं याच्यावरती फोकस करण्याचा प्रयत्न करा. बघा, मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणाहून ही मोहीम जी आहे तर ती चालू झाली आणि अशा प्रकारची ही जगातील एक पहिलीच अशा स्वरूपाची किंवा आगळी वेगळी स्वरूपाची मोहीम त्या ठिकाणी आहे. संरक्षण मंत्र्यांनी आभासी पद्धतीने त्याला हिरवा झेंडा जो आहे तर तो दाखवलेला आपल्याला दिसतो. 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये या 10 महिला अधिकारी भारतीय लष्कराच्या त्रिवेणी या स्वदेशी निर्मित, बघा काय नाव आहे, त्रिवेणी स्वदेशी निर्मित नौकानयन नौकेतून जवळपास 26,000 सागरी मैलांचं अंतर जे आहे तर त्या पार करतील. या प्रवासादरम्यान त्या दोनदा विषुववृत्त त्या ठिकाणी ओलांडतील. त्याचबरोबर केप लियुइन असेल किंवा केप हॉर्न असेल, राईट, आणि केप ऑफ गुड होप अशा 3 महत्वपूर्ण केप्सला वळसा किंवा फेरी घालण्याचं काम त्या करणार आहेत. राईट. सो आपल्याला केप ऑफ गुड होपला वळसा घालूनच पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा जो आहे तर तो भारतामध्ये पोहोचलेला दिसतो, तर तो एक रेफरन्स हिस्ट्रीमध्ये दिसतो. आणि बऱ्याचदा तुम्ही राज्यसेवा करत असाल आणि त्याच्यामध्ये प्रिलिमच्या दृष्टीनं जॉग्राफी अभ्यासत असाल तर त्याच्यामध्ये वर्ल्ड जॉग्राफी आहे आणि त्या वर्ल्ड जॉग्राफीमध्ये अशा चर्चेत असलेल्या वेगवेगळे सामुद्रधुन्या ज्या असतील तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जाताना दिसतो. राईट. सो सर्व महत्वाचे महासागर, दक्षिणी महासागर आणि ड्रेक पसाटसह पृथ्वीवरच्या सर्वात धोकादायक अशा जलमार्गांचा हा प्रवास 9 महिन्यामध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये 10 महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे ज्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलातल्या त्या ठिकाणी आहे. मे 2026 मध्ये पुन्हा एकदा मुंबईमध्ये या महिला अधिकारी पोहोचतील, पण त्याच्या आधी 4 वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय बंदरांना त्या भेटी देणार आहेत. पुदुच्चेरी या ठिकाणी स्वदेशी पद्धतीने निर्मित INSV त्रिवेणी
या 50 फूट लांबीच्या नौकेला एक स्वदेशी बनावटीची आहे म्हणून आत्मनिर्भर अंतर्गत त्याला स्वरूप देण्यात आलेलं आहे, हे लक्षात घ्या. या प्रवासात त्रिवेणी नौका जी आहे तर ती फ्रेमेंटल ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर लिटलटन न्यूझीलंड, पोर्ट स्टॅनले आणि केपटाऊन दक्षिण आफ्रिका या बंदरांना त्या ठिकाणी भेट देणार आहे. राईट. 10 महिला सदस्य आहेत. त्या महिला सदस्यांचं नेतृत्व जे आहे तर ते लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर या करतायत. राईट. उप प्रमुख स्क्वाडन लीडर श्रद्धा पी राजू, मेजर करमजीत कौर, मेजर ओमिता दळवी, कॅप्टन प्राजक्ता पी निकम, कॅप्टन डॉली बुटोला, लेफ्टनंट कमांडर प्रियांका गुसैन, विंग कमांडर विभा सिंग आणि स्क्वाडन लीडर अरुवी जयदेव आणि स्क्वाडन लीडर वैशाली भंडारी. आता आडनाव जर का थोडीशी बघितली ना तर तुम्हाला असं लक्षात येईल की मोस्टली याच्यामध्ये थोडेसे महाराष्ट्रीयन महिला अधिकारी जे आहेत तर त्यांचा पण समावेश इथं दिसतोय. त्यामुळे त्या अनुषंगाने देखील किंवा त्या कॉन्टेक्स्ट मध्ये देखील प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. त्यामुळे यातली काही नावं लक्षात ठेवायला हरकत नाही. त्यांना जवळपास हे चालू करण्याच्या आधी 3 वर्षांचं खडतर अशा स्वरूपाचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यानंतरच हा क्रू जो आहे तर तो या ऐतिहासिक मोहिमेला सुरुवात त्या ठिकाणी करताना दिसतोय. राईट. तो येस, डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 दक्षिण महासागरातील केप हॉर्नला प्रदक्षिणा घालणे हा त्यातील सर्वात कठीण टप्पा जो आहे तर तो मानला जातोय. तर हेही लक्षात ठेवा. सर रॉबिन नॉक्स जॉन्सन UK मधले आहेत ते. तर त्यांनी 1969 साली एकट्यानं कुठेही जराही न थांबता सर्वप्रथम ही प्रदक्षिणा जी आहे तर ती पूर्ण केलेली होती. भारतामध्ये कॅप्टन दिलीप दोंदे निवृत्त यांनी पहिल्यांदा एकट्यानं ही प्रदक्षिणा 2009-10 मध्ये पूर्ण त्या ठिकाणी केलेली होती. आणि मी मगाशी नाव उल्लेख केलेला होता, कमांडर अभिलाष टॉमी निवृत्त यांनी 12-13 मध्ये ही प्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले भारतीय ठरलेले त्या ठिकाणी होते, कुठेही न थांबता. राईट. भारतीय नौदलाने INSV तारिणीद्वारे केलेली नाविका सागर परिक्रमा यांच्यावरती पण MPSC ने प्रश्न विचारलेले आहेत. 17-18 ची आहे आणि नाविका सागर परिक्रमा 2 24-25 ची त्या ठिकाणी आहे. यापूर्वी यशस्वीरित्या पूर्ण झालेले या परिक्रमा आहेत आणि आता ही समुद्र प्रदक्षिणा नावाची एक पृथ्वी प्रदक्षिणा मोहीम त्या ठिकाणी आहे. राईट. लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट आहे दुबईमध्ये IIM अहमदाबादच्या पहिल्या परदेशी शाखेची सुरुवात. आठवत असेल तर बघा, माग IIT मद्रासचा कॅम्पस जो आहे तर तो टांझानिया मधल्या झांझिबार मध्ये चालू झालेला होता. तर त्याच्यावरती आपण डिटेल स्वरूपात डिस्कशन केलेलं होतं. तसंच इथं दुबईमध्ये IIM अहमदाबादची शाखा जी आहे तर ती चालू झालेली त्या ठिकाणी दिसते. राईट. सो IIM अहमदाबादची पहिली शाखा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आली हा प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. राईट. सो शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी झालेलं दिसतं. दुबईचे युवराज, उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री ते त्या ठिकाणी आहेत. आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण इन जनरल इंटरनॅशनलायझेशन ऑफ एज्युकेशन किंवा भारतीय शिक्षणाचा आंतरराष्ट्रीयकरण हा मुद्दा त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या अंतर्गत हा कॅम्पस जो आहे तर तो दुबईमध्ये एस्टॅब्लिश केलेला आहे. दोन्ही पद्धतीने प्रश्न येऊ शकतो. एक, IIM अहमदाबादचा पहिले परदेशी शाखा कोणती किंवा दुबईमध्ये खालीलपैकी कोणत्या IIM ची परदेशी शाखा स्थापन करण्यात आलेली आहे. या ठिकाणी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की बेसिकली इंडियन करिक्युलम किंवा भारतीय अभ्यासक्रम जो आहे तर तो तिथं शिकवला जाणार त्या ठिकाणी आहे. गेटिंग इट. त्यानंतर बघा, भारताच्या पहिल्या प्रशिक्षण जहाजांची स्क्वाडन सेशल्स या ठिकाणाहून रवाना झालेली आहे. कुठून रवाना झाली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सागरला अजून एक इथे ऍड झालेलं आहे. मागच्या लेक्चरला मी सागर सांगितलेलं होतं, सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन. तर त्याच्याऐवजी महासागर, म्युच्युअल अँड हॉलिस्टिक ऍडव्हान्समेंट हा मुद्दा त्या ठिकाणी आहे. जिओपॉलिटिकली स्ट्रॉंग बनवायचं आहे आपल्याला.
एकंदरीत भारताला, भारतीय उपखंडामध्ये म्हणा किंवा हिंदी महासागराच्या परिसरामध्ये म्हणा. पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी, भारतीय नौदल जे आहे तर त्या भारतीय नौदल आणि हेल्निक नौदल यांच्यामध्ये भूमध्य समुद्रामध्ये पहिला द्विपक्षीय सागरी सराव जो आहे तर तो आयोजित करण्यात आलेला होता. आता बेसिकली युद्ध सरावांवरती आपल्याला प्रश्न जे आहेत तर ते विचारले जाताना दिसतात आणि त्यामुळं त्या युद्ध सरावांच्या कॉन्टेक्स्टमध्ये या ठिकाणी हे लक्षात ठेवायचंय की हा सराव जो आहे तर तो भूमध्य समुद्रामध्ये जस्ट पार पडलेला आहे. भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य अर्थातच केरळ हे राज्य घोषित करण्यात आलेलं आहे. पहिलं डिजिटल साक्षर राज्य. राज्यातल्या 83.46 लाख कुटुंबामधले 1.5 कोटी लोकांना सर्वेक्षणामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं बघा. राईट, त्यापैकी 21.88 लाख लोक डिजिटल साक्षर आढळले. त्यापैकी 21.87 लाख लोक म्हणजे जवळपास 99.98% लोकांनी प्रशिक्षण आणि मूल्यांकन जे आहे म्हणजे त्याच्यासाठीचं जे असेसमेंट झाली तर ती असेसमेंट जी आहे तर ती यशस्वीरित्या पूर्ण केली आणि ट्रेनिंग पण यशस्वीरित्या पूर्ण केलं. ऑब्विसली ट्रेनिंग नंतरच असेसमेंट आहे. 2002च्या सुरुवातीला तत्कालीन राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी केरळमध्ये अक्षय प्रकल्प सुरू केलेला होता. आता आंतर राज्यांच्या योजना. राईट, सो अक्षय प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे किंवा कशाशी संबंधित आहे. आता अक्षय म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये अक्षय ऊर्जा येणार तर कन्फ्यूज व्हायचं नाहीये. असेच प्रश्न विचारतायत. आपली ही तयारी ही 6-7 प्रश्न बरोबर यावेत ह्याच्यासाठी नाही. आपली ही तयारी 62.5 कट ऑफ लागतोय त्याच्यासाठी आहे. आपली ही तयारी दिवसेंदिवस वाढत जाणार मेरिट आहे तर त्याच्यासाठी आहे. ॲक्युरसी मेंटेन करायची. बघा इथे जर प्रश्न असा विचारला तर अक्षय नावाची योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. तुमच्या डोक्यात काय येणार तिकडे? सौर ऊर्जेसाठी असेल, पवन ऊर्जेसाठी असेल, नेट झिरो इमिजन साठी असेल, बरोबर ना. कारण अक्षय ऊर्जा, अक्षय म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात तेच त्या ठिकाणी येतं. राईट, बेसिकली डिजिटल साक्षर कुटुंबातील एका सदस्याला बनवायचं तर या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली होती. राईट, सो IT पेनिट्रेशन आणि नागरी सेवा वितरणाला त्याच्या निमित्तानं चालना द्यायची हे टार्गेट त्या ठिकाणी होतं. सेंट्रल बोर्ड फॉर वर्कर्स एज्युकेशनच्या मते भारतातील 38% कुटुंब डिजिटल साक्षर आहेत. त्यापैकी 61% शहरी भागात आहेत तर 25% ग्रामीण भागात आहेत. केरळचा DG केरलम नावाचा प्रकल्प आहे जो हा डिजिटल डिवाइड किंवा डिजिटल गॅप जो आहे तर तो भरून काढण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर K-स्मार्ट नावाचा पण एक प्लॅटफॉर्म आहे, केरळ सोल्युशन फॉर मॅनेजिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन नावाचा K-स्मार्ट लक्षात ठेवायचं. गेटिंग इट? तर तो पण याच्यामध्ये एक मेजर कंट्रीब्युटर आहे. पहिली आंतरराष्ट्रीय पाली परिषद बघा ही कुठं पार पडलेली आहे तर पेराडेनिया विद्यापीठाच्या भागीदारीनं भारतानं याचं आयोजन केलेलं आहे आणि ती श्रीलंकेमधल्या कॅन्डी या ठिकाणी पार पडलेली आहे. राईट, पहिलीच आहे म्हणून लक्षात त्या ठिकाणी ठेवा. राईट, भारत सरकारनं पाली या भाषेला शास्त्रीय भाषा म्हणून त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदिवासी व्यवहार मंत्रालयानं आदि कर्मयोगी अभियानावरील राष्ट्रीय परिषदेच्या दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी भारत मंडपम इथं पहिलं आदिवासी डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती. सो आदि संस्कृती काय आहे? देशातलं पहिलं डिजिटल आदिवासी विद्यापीठ आहे. लक्षात ठेवा, आदिवासींच्या दृष्टिकोनातून हा एक महत्वाचा ई लर्निंग प्लॅटफॉर्म किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी असेल. भारताच्या पहिल्या पंतप्रधान मित्र पार्कची पायाभरणी करण्यात आलेली आहे. चला याचा संदर्भ पण अमरावतीशी आपल्याला लावायचा आहे 100%. राईट, PM मित्र पार्क किंवा त्याचा फुल फॉर्म प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड ॲपरल. या पहिल्या मित्र पार्कची स्थापना जी आहे तर ती मध्य प्रदेश मधल्या धार जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, स्टार मार्क पुट करून ठेवा. याला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणा, याच्यावरती प्रश्न त्या ठिकाणी येणार आहे. राईट, केंद्र शासन हे टेक्सटाईल इंडस्ट्रीला फ्लरिश करण्यासाठी, कापड उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारची
PM मित्र पार्क नावाची ही एक योजना आहे की ज्या ठिकाणी एक हब एस्टॅब्लिश केलं जाईल आणि एकाच ठिकाणी स्पिनिंग असेल, विणकाम असेल, रंगाई असेल, छपाई असेल आणि कपडे बनवण्याचं काम जे आहे तर ते एकत्रितरित्या केलं जाईल. म्हणजे जिथं धागा बनतोय त्याच ठिकाणी कापड बनतंय, त्याच ठिकाणी त्याला कलरिंग होतंय, त्याच ठिकाणी त्याचे कपडे पण बनतायत. अशा पद्धतीने एकाच ठिकाणी सगळं केलं जाईल. 1000 किंवा त्याच्याहून अधिक एकर क्षेत्रावरती हे सगळे एस्टॅब्लिश त्या ठिकाणी करण्यात येईल. आणि एकंदरीतच कापडाच्या म्हणजे सर्व उत्पादन म्हणजे कच्चं रॉ मटेरियल पासून ते फाईन कापडापर्यंत उत्पादनासाठी जे जे काही गोष्टी लागतात तर त्यासाठी एक परिसंस्था किंवा इकोसिस्टीम जी आहे तर ती त्या ठिकाणी तयार करण्यात येईल. पार्क ग्रीनफील्ड आणि ब्राउनफील्ड प्रकल्प म्हणून विकसित केले जाऊ शकतात. पुन्हा पुन्हा ही टर्म येते, संकल्पना इकॉनॉमीला विचारली जाऊ शकते. ग्रीनफील्ड प्रोजेक्ट आणि ब्राउनफील्ड प्रोजेक्ट आठवत असेल तर विचार करा. आपण वाढवण बंदरावरती जेव्हा डिस्कशन केलेलं होतं तेव्हा वाढवण बंदरावरती बंदराबाबत ग्रीनफील्ड आणि ब्राउनफील्ड याच्यावरती चर्चा केलेली होती. गेटिंग माय पॉइंट. सो ग्रीनफील्ड हा असा प्रोजेक्ट असतो की जो स्क्रॅच पासून त्या ठिकाणी चालू होतो, म्हणजे तिथं आधी काहीच नाहीये आणि नव्यानं काहीतरी, आता ह्या कंटेक्स्ट मध्ये नव्यानं तिथं हे PM मित्र पार्क किंवा अशा प्रकारचं टेक्सटाईल हब एस्टॅब्लिश होतोय तर तो प्रोजेक्ट काय झाला, ग्रीनफील्ड झाला. आणि ब्राउनफील्ड म्हणजे काय, ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे तर त्याची कॅपॅसिटी त्या ठिकाणी वाढवायची किंवा त्याचं रिनोव्हेशन त्या ठिकाणी करायचंय तर त्याला ब्राउनफील्ड असं म्हणूया. राईट. मी बऱ्याचदा उदाहरण एक देतो ते म्हणजे पुरंदरचं प्रपोज्ड विमानतळ जे आहे तर ते ग्रीनफील्ड प्रोजेक्ट आलं, पण मध्यंतरी पुणे विमानतळामध्ये काही चेंजेस करण्यात आले, अपग्रेडेशन करण्यात आले, टर्मिनल्स वाढवण्यात आले, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यात त्या ठिकाणी आलं, इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यात त्या ठिकाणी आलं तर तो प्रोजेक्ट झाला ब्राउनफील्ड. उद्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मध्ये काहीतरी डेव्हलपमेंट केली गेली, राईट, तर ती झाली ब्राउनफील्ड, तो झाला ब्राउनफील्ड प्रकल्प. पण जेव्हा आपण वाढवण बंदराचा विचार करतोय तर तेव्हा 75,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करून मोठ्या प्रमाणात तिथं प्रकल्प उभा केला जातोय जिथं आधी बंदर अस्तित्वात नाहीये तर तो झाला ग्रीनफील्ड प्रकल्प. राईट. सो हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. राईट. 5F वरती हा प्रकल्प जो आहे तर तो फोकस करताना आपल्याला दिसतो. 5F म्हणजे फार्म टू फायबर, फायबर टू फॅक्टरी, फॅक्टरी टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन. आपण बजेट डिस्कस केलेलं होतं तर त्या बजेटमध्ये देखील या मुद्द्यावरती फोकस जो आहे तर तो करण्यात आलेला आहे. राईट. आठवत नसेल तर परत एकदा रिव्हिजन म्हणून आपण कंबाईनच्या आधी बजेट डे आहे तर ते डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर बघा, गोव्यातल्या 5,000 टॅक्सी चालकांसाठी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना चालू करण्यात आलेली आहे. आणि असं करणारं गोवा हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे किंवा हा पहिलाच उपक्रम या ठिकाणी दिसतोय. जस्ट लक्षात ठेवा. राईट. देशातल्या पहिल्या सहकारी मल्टीफीड कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन, CBG आपण चर्चा केलेली होती, कॉम्प्रेस्ड बायोगॅस, तर त्या प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे कुठं, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव या ठिकाणी. हा देशातला पहिला सहकारी तत्वावरचा मल्टीफीड कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्प त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातला आहे म्हणून लक्षात घेतलेलं आहे. क्रीडा घडामोडीमध्ये बघा, हॉकी आशिया कप 2025 चषकाचं अनावरण करण्यात आलेलं आहे. जस्ट सांगतो तुम्हाला, हॉकीचा आशिया कप जो आहे तर तो 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान बिहार मधल्या राजगीर या ठिकाणी पार पडलेला आपल्याला दिसतो. आणि पुढं 2026 मध्ये FIH पुरुष हॉकी विश्वचषक होणार आहे तर त्याच्यासाठी थेट एंट्रीच्या दृष्टिकोनातून म्हणजे तिथला क्वालिफायर राऊंड म्हणून या आशिया कपला त्या ठिकाणी बघितलं जाताना दिसते. त्यानंतर बघा, जसं क्रिकेटच्या बाबतीमध्ये हॉल ऑफ द फेम आहे त्याच पद्धतीनं टेनिसच्या बाबतीमध्ये पण हॉल ऑफ द फेम आहे. सो शारापोवा, मारिया शारापोवा जी आहे तर तिची टेनिस हॉल ऑफ द फेम मध्ये समावेश जो आहे तर तो करण्यात आलेला दिसतो. राईट. सो केवळ 10 महिला खेळाडूंनी आतापर्यंत ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन या 4ही ग्रँड स्लॅम स्पर्धा ज्या आहेत तर त्या किमान एकदा जिंकलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये मारिया शारापोवाचा पण समावेश होतो. बरेच वर्ष मारिया शारापोवा जी आहे तर ती अनडिफिटेड, अनडिस्प्युटेड अशा स्वरूपाची होती, त्या ठिकाणी होती.
राईट. सो तिनं 2004 मध्ये विम्बल्डन मध्ये सेरेना विल्यमला पराभूत करत ग्रँड स्लॅम पटकावलेलं होतं आणि त्यानंतर तिनं 10 वर्ष आघाडीच्या टेनिसपटूंमध्ये नाव राखलेलं होतं, जे मी मगाशी उल्लेख त्या ठिकाणी केला. राईट. महिला एकेरीच्या क्रमवारीत अग्रस्थानापर्यंत पोहोचणारी रशियाची पहिली टेनिसपटू ठरण्याचा मान देखील तिच्या नावावरती आहे. तसंच तिच्या कामगिरीमुळे रशियानं 2008 मध्ये बिली जीन किंग चषक स्पर्धा जी आहे तर ती पण जिंकलेली होती. 2012च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिला रौप्य पदक देखील मिळालेलं होतं. त्यानंतर बघा, अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ केरळमध्ये दौरा करणारे नोव्हेंबरमध्ये. सो कुठल्या राज्यात करणारे किंवा कुठल्या देशाचा संघ केरळमध्ये फुटबॉल दौरा करणारे हे लक्षात ठेवा. मैत्रीपूर्ण लढती तिथं होणार आहेत. सो नीरज चोप्रा सलग तिसऱ्यांदा उपविजेता ठरलेला आहे. कुठल्या स्पर्धेमध्ये? डायमंड लीग मध्ये उपविजेता ठरलेला आहे. मग विजेता कोण ठरलेला आहे विचारू शकतील. राईट. जर्मनीचा जुलियन वेबर, त्यानं 91.57 मीटर भाला फेकलेला आहे आणि सुवर्ण पदक मिळवलेला आहे आणि तो विजेता ठरलेला दिसतोय. राईट. बॅलन डिओर पुरस्कार. राईट. 69वा बघा बॅलन डिओर पुरस्कार आहे. पॅरिस मधल्या थिएटर डू चॅटलेट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता 22 सप्टेंबरला. राईट. पुरुषांचा बॅलन डिओर उस्माने डेम्बेले. त्याच्यानंतर महिला बॅलन डिओर आयाताना बोनमाती. त्याच्यानंतर कोपा करंडक पुरुष लॅमिने यमल. कोपा ट्रॉफी महिला विकी लोपेज. यशिन ट्रॉफी पुरुष जियान लुगी डोनारुम्मा. यशिन ट्रॉफी महिला हन्ना हॅम्प्टन. जोहान क्रुईफ पुरस्कार पुरुष प्रशिक्षक मध्ये लुईस एनरिक आणि जोहान क्रुईफ पुरस्कार महिला प्रशिक्षक सरीना विगमन. मला वाटतं यातलं पहिले 1-2 जरी लक्षात ठेवले कोपाच्या बाबतीमध्ये, याच्या आधी कोपावरती प्रश्न येऊन गेलेला आहे आणि बॅलन डिओर वरती पण प्रश्न त्या ठिकाणी येऊन गेलेला आहे. राईट. तर ते तेवढं लक्षात ठेवा. येस. महिला विश्वचषकासाठी आयसीसीने विल टू विन नावाची मोहीम चालू केलेली आहे. सो विल टू विन नावाची मोहीम कुठल्या कशाशी संबंधित आहे असं विचारलं जाऊ शकते, तर ते लक्षात घ्या. आता तर आपण महिला विश्वचषक जो आहे तर तो जिंकलेला आहे, त्याच्याबद्दल पण आपण डिस्कशन त्या ठिकाणी करूया. तळागाळातील डिजिटल सेवा वितरणासाठी सुवर्ण पुरस्कार. राईट. नॅशनल ई गव्हर्नन्स 2025 याच्या अंतर्गत ग्रामपंचायतींना प्रदान करण्यात आलेले सगळे महत्वाचे आहेत का? नाहीत. मग बघा, आंध्र प्रदेश मधल्या विशाखापट्टणम या ठिकाणी 28वी ई गव्हर्नन्स परिषद झाली. सो ते विचारलं जाऊ शकतं. महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यातल्या रोहिणी ग्रामपंचायतीने सुवर्ण पुरस्कार जिंकलेला आहे. सरपंच डॉक्टर आनंदराव पावरा. राईट. सो ते बाकी मग गुजरात मधले आहेत, त्रिपुरा मधल्या ग्रामपंचायती वगैरे आहेत. तर मी म्हणेन की फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलं तरी चालेल. लिव्हिंग ब्रिज पुरस्कार भारत युके संबंधांना जवळून चालना देण्यासाठी आणि भारत युके मुक्त व्यापार करार जो FTA आहे, फ्री ट्रेड अग्रीमेंट, राईट, आता चर्चेत होता, तर त्याच्यासाठी ब्रिटिश पंतप्रधान कियर स्टारमर यांना लिव्हिंग ब्रिज पुरस्कार जो आहे तर त्यांना सन्मानित करण्यात आलेलं दिसतं. राईट. लक्षात ठेवा. इंडिया बिझनेस ग्रुप द्वारे आयोजित लिव्हिंग ब्रिज पुरस्कारांमध्ये GMR ग्रुप, उद्योगपती GP हिंदुजा, KPMG युकेच्या अध्यक्षा बीना मेहता आणि साऊथ हॅम्प्टन विद्यापीठ यांचा देखील सन्मान जो आहे तर तो करण्यात आलेला दिसतो. आयुष मंत्रालयानं राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार 2025 जे आहेत तर ते जाहीर केलेले त्या ठिकाणी आहेत. आणि या 2025च्या पुरस्कारामध्ये मग वेगवेगळे व्यक्ती आहेत. प्राध्यापक बनवारीलाल गौर आहेत. आता हे जरा नीट बघा का, तुम्ही म्हणाल सर आयुष मंत्रालयाचे पुरस्कार कधीच आले नाहीत, पण आता मध्यंतरी दिनविशेषांवरती पण प्रश्न आलेला. राईट. एस्पेशली हेल्थशी संबंधित. आणि दुसरी गोष्ट आपल्याला असं पण लक्षात येईल की पुरस्काराच्या बाबतीमध्ये असे जुने पुरस्कार जे आहेत तर ते विचारण्याचं काम ते करतायत, तर तेही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. राईट. सो एकदा जस्ट नोट्स जे आहेत तर त्यातून गो थ्रू करण्याचा प्रयत्न करा हे की कंट्रीब्युशन काय आहे, व्यक्ती कोण आहेत. राईट. आणि दरवेळेचा मोस्ट एक्सपेक्टेड असणारा आपला प्रश्न तो म्हणजे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. सो 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्या ठिकाणी आहेत.
2023च्या पुरस्कारांची आवृत्ती त्या ठिकाणी हे आहे, हे लक्षात ठेवा. राईट. याच्या आधीच केसरियावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. अरिजित सिंग 70वे राष्ट्रीय पुरस्कार होते ते, आता 71वे आहेत 2023चे. कधी वितरण आहे हो? वितरण त्याचं झालेलं आहे 2025 मध्ये. राईट. आणि मग त्याच्यात काय काय आहे? 12th फेलला अवॉर्ड मिळालाय का? मिळालाय. मोहनलालला अवॉर्ड मिळालाय का? मिळालेला आहे. त्याच्यानंतर शाहरुख खान 30 वर्षाच्या कारकिर्दीतला पहिला राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तर तो शाहरुख खानला मिळालेला आहे. हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडनं दिला जाणारा पुरस्कार आहे, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. सो माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं या पुरस्कारांचं वितरण जे आहे तर ते केलं जातं. राईट. सो फीचर आणि नॉन फीचर. आणि परत त्याचवेळी दादासाहेब फाळके मोहनलाल यांना प्रदान करण्यात आलेला त्या ठिकाणी आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान जवान, त्याच्यानंतर विक्रांत मेस्सी 12th फेल, दोघांनाही प्रदान करण्यात आलाय. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी श्रीमती चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे वर्सेस नॉर्वे हा चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता विजय राघवन उक्कलम आणि मुथुपेट्टई सोमू भास्कर पार्किंग. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री उर्वशी उलोझुक्कू आणि जानकी बोडीवाला वाश. सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट 12th फेल. हिंदीतला सर्वोत्कृष्ट चित्रपट कथल अ जॅकफ्रूट मिस्ट्री. मराठीतला सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे श्यामची आई. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आहे सुदीप्तो सेन द केरला स्टोरी. सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन आहे वैभवी मर्चंट रॉकी और रानी की प्रेम कहानी. सर्वोत्कृष्ट ऍक्शन दिग्दर्शन नंदू आणि पृथ्वी हनुमॅन. सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक PVNS रोहित बेबी. राईट. हे लक्षात ठेवायचंय. सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका शिल्पाराव जवान. मग बाकी सर्वोत्कृष्ट छायांकन संपादन आहे, मेकअप आहे, पोशाख डिझाईन आहे. विशेष उल्लेख मध्ये ॲनिमलचं जे रेकॉर्डिंग मिक्सर आहे श्री राधाकृष्णन त्यांच्यासाठी आहे. तर हे राष्ट्रीय पुरस्कार आहेत. योजनांमध्ये बघा, अंगीकार नावाचं अभियान चालू करण्यात आलेलं आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या हस्ते 4 सप्टेंबरला या अभियानाची सुरुवात करण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना जी आहे तर त्याची माहिती तळागाळापर्यंत पोहोचावी, अगदी लास्ट माईल पर्यंत त्याची माहिती पोहोचावी, या दृष्टिकोनातून हे अंगीकार नावाचं अभियान जे आहे तर ते राबवण्यात आलेलं दिसतं. प्रधानमंत्री आवास योजनेचे 2 आपल्याला त्या ठिकाणी टप्पे दिसत आहेत. एक प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि दुसरं प्रधानमंत्री आवास योजना शहरी. शहरी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आपल्याला असं लक्षात येईल की 2.5 लाख रुपयेपर्यंत वेव ऑफ केले जात आहेत. आणि ग्रामीणसाठी जर सपाट भूप्रदेश असेल तर 1,20,000 रुपये प्लस 12,000 रुपये टॉयलेट बांधण्यासाठी. आणि डोंगराळ भूप्रदेश आदिवासी बहुल असेल तर 1,30,000 रुपये त्या ठिकाणी दिले जात आहेत प्लस 12,000 टॉयलेट कन्स्ट्रक्शनचे. हे लक्षात ठेवा. इथं एक नवीन दिनविशेष 17 सप्टेंबर 2025 प्रधानमंत्री आवास योजना अर्बन म्हणजे शहरी आवास योजना, तर तो दिवस जो आहे तर तो घोषित केलेला आहे. 17 सप्टेंबर म्हणजे काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन म्हणून तो साजरा केला जातोय, लक्षात ठेवा. राईट. तो असं एकंदरीत आहे. नमस्ते योजना ही फक्त लक्षात ठेवा स्वच्छ भारतची आहे. अटल भूजल योजनेवरती पण आपण बऱ्याचदा चर्चा केलेली आहे. भूजलाचं पुनर्भरण करणं, त्याचबरोबर भूजलाचा होत असलेला ऱ्हास आणि भूजलाचं प्रदूषण टाळणं याच्यावरती ही फोकस करताना दिसते योजना. हमारा संविधान हमारा स्वाभिमान 75 वर्ष संविधानाला पूर्ण झाली आहेत, त्याच्याबद्दल 26 नोव्हेंबर हा राज्यघटना दिन म्हणून साजरा केला जातोय किंवा संविधान दिन. मुख्यमंत्री स्वयं सहाय्यता भत्ता योजना. आता बिहारमध्ये इलेक्शन झाले बघा,
तर बिहारमध्ये 20 ते 25 या वयोगटातील बेरोजगार पदवीधरांना 1000 रुपये भत्ता जो आहे तर तो दरमहा जाहीर करण्यात आलेला होता. सो इलेक्शन स्कीम आहे पण तरी पण लक्षात ठेवा. राईट. सो आदि युवा फेलोशिप आणि आदि कर्मयोगी स्वयंसेवक कार्यक्रम ऑब्विसली कुणासाठी असणार आहे? हा आदिवासी समाजासाठी त्या ठिकाणी असणार आहे. 17 सप्टेंबर 2025 ला जनजातीय गौरव वर्ष उद्घाटन केलेल्या या अभियानाचं उद्दिष्ट 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 550 जिल्ह्यांमधल्या 1 लाख आदिवासी गावांमध्ये 11 कोटी नागरिकांना सहभागी करायचं. आपण बघितलेलं आहे बिरसा मुंडा यांचं 150वे जयंती वर्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे वर्ष जनजातीय गौरव वर्ष म्हणून साजरं केलं जाते. राईट. तो लीप नावाचा उपक्रम आहे बघा. कर्नाटक सरकारनं 5 वर्षांसाठी 1000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी स्थानिक अर्थव्यवस्था प्रवेगक कार्यक्रम नावाचा कार्यक्रम जो आहे तो सुरू केलाय. टियर 2 आणि टियर 3 सिटीजच्या डेव्हलपमेंट वरती हा कार्यक्रम फोकस करताना दिसतो. डाळींमध्ये आत्मनिर्भरतेसाठी मिशन 1 ऑक्टोबरला चालू झाले. याची घोषणा मात्र कधी झालेली होती तर या अर्थसंकल्पामध्ये झालेली होती. निधन वार्ता. क्रिकेट पंच डिकी बर्ड यांचं निधन झालंय बघा. राईट. सो वयाच्या 92व्या वर्षी जवळपास 3 विश्वचषक फायनल मध्ये त्यांनी पंच म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. जागतिक सिंह दिन. राईट. सो 10 ऑगस्ट दरवर्षी 10 ऑगस्ट हा जागतिक सिंह दिन म्हणून साजरा केला जातो. आता सिंहाचा जर का विचार केला तर गुजरातमध्ये गिर या ठिकाणी फक्त आहे हे लक्षात ठेवा. विलुप्तप्राय लोकभाषा आणि मौखिक परंपरांचे जतन आणि दस्तऐवजीकरण तर त्याचा उपक्रम भारत सरकार राबवत आहे बघा. ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात ते दस्तऐवज जे आहेत तर ते जतन केले जातात. ज्ञान भारत मिशन पण आपण त्यासाठी बघितलेलं होतं याच्या आधी. राईट. 2025 पासून दरवर्षी 23 सप्टेंबर हा आयुर्वेद दिन घोषित करण्यात आलेला आहे. राईट. 10 वर्षापासून गेल्या आयुर्वेद दिन साजरा केला जातोय पण आयुर्वेद दिन पर्टिक्युलर एका डेटला साजरा करण्याची ही पहिलीच वेळ त्या ठिकाणी आहे. राईट. इंटरनॅशनल लेवलला रेकग्निशन मिळण्याच्या दृष्टिकोनातून हे करण्यात आलेलं आपल्याला दिसतं. आयुर्वेद दिन जो आहे तर त्याचा जर का आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की धन्वंतरी जयंती म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी याच्या आधी साजरा केला जात होता पण आता 23 सप्टेंबरला इथून पुढे साजरा केला जाणार आहे. लोकांसाठी आणि वसुंधरेसाठी आयुर्वेद किंवा आयुर्वेदा फॉर पीपल अँड प्लॅनेट अशी याची थीम किंवा संकल्पना त्या ठिकाणी होती. राईट. राष्ट्रीय अंतराळ दिन तर तुम्हाला माहितीच आहे 23 ऑगस्ट साजरा करायला सुरुवात केलेली आहे. आर्यभट्ट ते गगनयान अनंत शक्यतांपर्यंत प्राचीन ज्ञान असं त्याची थीम होती. माय भारत आपदा मित्र. तो माय भारत युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवा व्यवहार विभागाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था आहे. 15 ते 29 वर्ष वयोगटातील तरुणांना टार्गेट करते आणि असे तरुण जर का इंटरेस्टेड असतील हे आपत्ती व्यवस्थापनात वगैरे तर त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करते. राईट. आता हे काही वन लाइनर त्या ठिकाणी आहेत तर त्यातले मला जे महत्वाचे वाटतात तर ते मी तुम्हाला सांगेन त्या ठिकाणी. राईट. बघा पहिलीच गोष्ट काय कार्बन फुटप्रिंट असेसमेंट इन द इंडियन हँडलूम सेक्टर मेथड्स अँड केस स्टडीज हे पुस्तक त्याचं प्रकाशन झालेलं आहे. कुणी केलेलं आहे? गिरिराज सिंग यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे किंवा वस्त्रोद्योगामध्ये कसं काय कार्बन फुटप्रिंट वगैरे असेसमेंट त्याच्याविषयीचं हे पुस्तक त्या ठिकाणी आहे. राईट. सो हातमागात वगैरे कशी शाश्वतता वगैरे होती तर ते त्यांनी फोकस केलेला आहे. जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्टला साजरा केला जातो. जागतिक हत्ती दिन 12 ऑगस्टला साजरा केला जातो. राईट. भारतातील हत्ती कॉरिडॉर मधील 2023च्या अहवालानुसार जगातल्या वन्य हत्तींच्या लोकसंख्येपैकी 60% हत्ती जे आहेत तर ते भारतात राहतात आणि भारतात हत्तींसाठी
33 हत्ती राखीव क्षेत्र त्या ठिकाणी आहेत. 33वं कुठलं विचारलं जाऊ शकतं? तराई एलिफंट रिझर्व लक्षात ठेवायचंय. उद्यम सखी नावाचं पोर्टल महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे बघा, MSME मंत्रालयाद्वारे. त्यानंतर राष्ट्रीय ई विधान ऍप्लिकेशन, सो नेवा त्याला म्हटलं जातंय. भाषिक वैविध्य आणण्यासाठी आणखी काही गोष्टींचा समावेश त्याच्यात करण्यात आलेला आहे. सो सार्वजनिक पोर्टल, राईट, होम पेज आणि राज्यनिहाय विधानसभा पोर्टल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे, राईट. टुरिझम ॲव्हेन्यू वॉटरवेज टू वंडर अनलॉकिंग क्रूज टुरिझम नावाची परिषद ही मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि भारतीय आंतरराष्ट्रीय जलमार्ग प्राधिकरण, राईट, तर यांच्याद्वारे आयोजित करण्यात आलेली होती मुंबईमध्ये. लक्षात ठेवा. कोल्हापुरी चप्पल मध्यंतरी चर्चेत आलेली होती बघा, राईट. महाराष्ट्र सरकारचा उपक्रम असलेल्या संत रोहिदास लेदर इंडस्ट्रीज अँड चर्मकार डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं आणि बाबू जगजीवनराम लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं बंगळुरू या ठिकाणी जुलै 2019 मध्ये कोल्हापुरी चपलीला काय केलेलं होतं? GI टॅग त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला होता, राईट. त्याच्यासाठी तमिळनाडू मधले ही जी काही चेन्नई स्थित सेंट्रल लेदर इन्स्टिट्यूट आहे तर त्याने सहकार्य केलेलं होतं, राईट. सो मध्यंतरी जे काही इश्यू झालेला होता, राईट, तर त्या इश्यू विषयी फक्त हे चर्चेत आलेलं होतं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अल्जेरिया या देशाचा दौरा 25 ते 28 ऑगस्ट दरम्यान त्या ठिकाणी केलेला आहे बघा. 21 ऑगस्ट 2025 ला महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातल्या तारापूर या ठिकाणी बोईसर औद्योगिक वसाहतीत औषध निर्माण कारखान्यामध्ये नायट्रोजन वायूची गळती झालेली होती. या घटनेत 4 कामगारांचा मृत्यू झाला, राईट. सो कुठल्या वायूची गळती झालेली होती असं पण विचारलं जाऊ शकतं. बऱ्याचदा अशा प्रकारच्या जेव्हा दुर्घटना घडतात तेव्हा MPSC ची टेंडन्सी आहे की तो वायू कुठला होता नेमका, तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. भारतातील पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस, 135 प्रवासांची आसन क्षमता असलेली पहिली फ्लॅश चार्जिंग AC सार्वजनिक बस जी आहे तर ती नागपूरमध्ये प्रायोगिक तत्वावरती चालू केलेली आहे. व्हाईट गुड्स अर्थात घरगुती विद्युत उपकरणं, व्हाईट गुड्स कशाला म्हटलं जातं? घरगुती विद्युत उपकरणं, वातानुकूलन यंत्र, AC आणि LED लाईट, राईट. व्हाईट प्रकाश, व्हाईट व्हाईट दिसतंय ना सगळं, तर ते काय आहे? व्हाईट गुड्स आहे, ते लक्षात ठेवायचंय, राईट. नाहीतर मग तुम्हाला इकॉनॉमीला प्रश्न विचारल्यावर कन्फ्युजन होईल की हे काय आहे नेमकं, राईट. फिडे महिला ग्रँड स्विस 2025 ची विजेती वैशाली ठरलेली आहे बघा. जागतिक डास दिन 20 ऑगस्टला साजरा केला जातोय. नेपाळ इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मध्ये अधिकृतपणे सामील झालेला आहे बघा. आरोग्य सेतू सराव भारतीय सैन्य दलानं आसाम मधल्या तिनसुकिया जिल्ह्यामध्ये हा सराव आयोजित केलेला होता. नागरी भागामध्ये लष्करी वैद्यकीय सेवा पुरवणं हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश होता. व्हायब्रंट विलेज प्रोग्राम केंद्र शासनातर्फे एक केंद्र पुरस्कृत योजना ही 22-23 ते 25-26 पर्यंत चालणार आहे, राईट. तो स्थलांतर, सीमा सुरक्षा मजबूत करणं वगैरे असं पर्टिक्युलरली अरुणाचल, हिमाचल, सिक्कीम, उत्तराखंड, लडाख इथं फोकस करताना दिसते, राईट. तो असे काही मुद्दे आहेत, राईट. या दृष्टिकोनातून जस्ट एकदा गो थ्रू करा. सिंगल लाइनर करंट जे आहे तर ते पण महत्वाचं आहे. येस, तर हे होते काही महत्वाचे मुद्दे जे आपले डिस्कस करायचे राहिलेले होते. आजच्या सेशनमध्ये इथेच थांबूयात. आता आपला 10 ऑक्टोबर पर्यंतचा जो काही बॅकलॉग होता तर तो कंप्लीट झालेला आहे. 10 ऑक्टोबर पासून पुढच्या ज्या चालू घडामोडी आहेत तर त्या पुढच्या सेशनमध्ये बघूयात. आणि मोस्ट अवेटेड आपली जी MCQ सिरीज आहे तर ती पण चालू करूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग घटनांसह. तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद आणि बाय बाय.